हृदयामध्ये ज्या व्यक्तिमत्वाबद्दल अत्यंत आदराचं स्थान आहे असे स्वर्गीय बाबूरावजी तिडके साहेबांच्या या श्रद्धांजली सभेच्या या बैठकीला उपस्थित आदरणीय माजी केंद्रीय मंत्री श्री विलास मुत्तेमवारजी, राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघेजी, माननीय माजी मंत्री बाळासाहेब थोरातजी, आशिष देशमुखजी, संजय मेश्रामजी, नाना गावंडेजी, किरण पांडवजी, विकास ठाकरेजी, अनेक मान्यवर या ठिकाणी समोर बसलेले आहेत. सर्वांची नावं मी घेऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमा मागतो. माननीय मुख्यमंत्रीजी नितीन गडकरीजी एक 10-15 मिनिटात येतील. त्यांनाही पुण्याला जायचं असल्यामुळं या कार्यक्रमाला सुरुवात करूया अशी सूचना होती आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती केली की कार्यक्रम सुरू करावा. खरं तर आपण सर्वच स्वर्गीय बाबूरावजी तिडके साहेबांच्या जीवन परिचय, जीवन कार्याची संबंधित आहोत. आपला सर्वांचाच आत्मीयता आणि अत्यंत घरोब्याचे संबंध आदरणीय बाबूरावजीशी राहिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने विदर्भातील, महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि शिक्षण क्षेत्रामधील मार्गदर्शक नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे पालक म्हणून ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला, नेहमीच आपल्या जीवनात आपल्यासोबत राहिले असे बाबूरावजी आज आपल्यात नाही. याचं दुःख आपल्याला आहे, सर्वांना आहे. आमची आई आणि आमचा परिवार हा प्रचंड दुःखी आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने एक मोठी पोकळी बाबूरावजी गेल्यामुळं आपल्या सर्वांच्या मनात आहे, समाजाच्या मनात आहे. खरं तर अजूनही आपल्याला वाटत नाही की बाबूरावजी आपल्यातून गेले आहेत, कारण त्यांचा जो स्वभाव होता, त्यांच्यासोबत एकदा आपण संपर्कात आलो त्यांना सोडूच शकत नाही असा स्वभाव होता. त्यांच्यासोबत बाजूला बसलं की 1.5 तास, 2 तास, 2.5 तास कसे जायचे हे आपल्याला कळायचे नाही. अशा स्वभावाचं एक आणि वक्तृत्वाचा धनी, कर्तृत्वाचा धनी आणि सामाजिक जाण असलेला नेता या ठिकाणी बाबूरावजी आपण बघितले आहे. खरं तर माणसाचं आयुष्य किती मोठं होतं यापेक्षा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी किती माणसं कमावलीत, किती माणसं जोडली आणि किती लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला, किती लोकांना विश्वास दिला, किती लोकांना आधार दिला हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे बाबूरावजींनी आपल्या जीवनामध्ये प्रचंड माणसं कमवलीत, माणसं जुळवलीत, जनतेला आनंद देण्याचं या ठिकाणी काम केलं आणि खऱ्या अर्थाने एक प्रामाणिकपणा, साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी या मूल्याचा या ठिकाणी जप माननीय बाबूरावजींनी केला आहे. खरं तर आपल्या सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दलचं अढळ स्थान आहे. त्यांनी समाजाकरता केलेलं कार्य, त्यांचं सांस्कृतिक कार्य, त्यांचं राजकीय कार्य आणि लोकांशी जपलेला आत्मीयतेचा संबंध आणि प्रत्येकांना प्रेमाने वागवण्याची भूमिका, यामुळं त्यांची जी आजही त्यांच्या मनातला त्यांच्याबद्दलचा आदर आपल्या मनात उच्च स्थानावर आहे. खरं तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जेव्हा काही राजकीय सल्ला आपल्याला लागला तेव्हा आपण बाबूरावजींची नेहमीच घेतलेला आहे. ते राजकीय सल्ला देण्यात कुठंच चुकत नव्हते आणि त्यांनी कधी कुणालाही त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने जाण्यासाठी कधीच त्यांनी मार्गदर्शन केलं नाही. खरं तर काँग्रेस पक्षाची राज्याची जबाबदारी सांभाळताना स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या जीवनामध्ये त्यांनी आणि बाबूरावच्या जीवनामध्ये माननीय विलासरावजींनी आणि आपल्या सर्वांनी अत्यंत त्यांना जवळून बघितलं. या ठिकाणी मुत्तेमवार साहेब बसले आहे, वरिष्ठ नेतृत्व बसलेलं आहे. आपण तर सर्वांनीच त्यांच्या जीवन कार्याला बघितलं आहे आणि त्यामुळे संकटाच्या काळात धावून जाणारं व्यक्तिमत्व, समाजहितासाठी पुढाकार घेणारं नेतृत्व, कोणत्याही अपेक्षेशिवाय मदतीचा हात करणारं नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने माणूस म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना माणुसकीची ओळख दिली आणि म्हणून त्यांच्या आठवणीचा उजाळा देताना त्यांच्या व्यक्तिमत्वातले अनेक गुण जे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा जो आपल्याला आज त्यांच्याबद्दलची जी श्रद्धा आहे ते याकरताच आहे की आपल्या जीवनामध्ये त्यांनी खूप महत्त्वाची उभारणी आपल्या जीवनात केली आहे. संयम, शिस्त, कर्तव्यनिष्ठ आणि समाजाप्रती असलेली तळमळ हे या ठिकाणी बाबूरावजीचे खरे वैभव होते. त्यांनी आपल्या कुटुंबाला उत्तम संस्कार दिले. आज राजाभाऊसारखा एक कार्यकर्ता जो अत्यंत संस्कारमय जीवनामध्ये त्यांनी आपला
सामाजिक राजकीय कार्य सुरू केलं. परिवाराला संस्कार कसे दिले जातात, समाजाला कसे संस्कार दिले जातात याची महत्त्वाची भूमिका बाबूरावजींनी आपल्या जीवनामध्ये दिली आहे. आणि या ठिकाणी म्हणूनच त्यांचा जीवन प्रवास जो आहे तो प्रेरणादायी आहे. एखाद्या व्यक्ती जर आपल्यासोबत देहानी जर नसली तरी त्याचे विचार, संस्कार आणि कार्य आपल्याला नेहमी जिवंत ठेवतात, ते जिवंत राहतात. आणि म्हणून बाबूरावची आठवण आपण कधीच विसरू शकत नाही. आणि त्यांनी जपलेले मूल्य हे पिढ्याने पिढ्या आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अत्यंत आदरपूर्वक आपल्यामध्ये राहील. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की खऱ्या अर्थाने मलाही माझ्याही राजकीय आयुष्यामध्ये, सामाजिक आयुष्यामध्ये बाबूरावजींनी खूप मोठी मार्गदर्शनाची मदत मला केली आहे. त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा मी कुठल्याही कारणाने गेलो असेल, त्यांनी मला एक घरचा मुलगा म्हणूनच त्या ठिकाणी आशीर्वाद दिले. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, त्यांनी मला प्रेरणा दिली. त्यांनी मला खऱ्या अर्थाने 2-2 तास जवळ बसून वाईट परिस्थितीमध्ये चांगलं कसं वागता येतं, एखाद्या वेळी आपल्यावर संकट आलं तर त्या संकटावर कशी मात देता येतं, राजकीय संकट आलं तर कसं त्या ठिकाणी निपटायचं असतं, कसं संयमाने वागायचं असतं, याबद्दलच्याही अनेक गोष्टी माझ्यावरही त्यांच्या जीवनातल्या कोरल्या गेलेल्या आहेत. खरं तर मला जाता जाता एवढंच सांगायचं आहे की जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि खरं तर आम्ही नेहमीच त्यांच्या विरुद्ध लढल्यामुळं महोदयाच्या राजकारणात मला नेहमीच बाबूरावच्या विरुद्ध लढावं लागलं. कधी राजाभाऊच्या विरुद्ध प्रचार करायला लागला, कधी परिवारासमोर आलोत, पण कधी आम्ही राजकीय जरी वैमनस्य असलं तरी व्यक्तिगत स्वरूपाचं कधी आम्ही राजकारण केलं नाही. बाबूरावजी कधी माझ्या जीवनामध्ये व्यक्तिगत रूपाने कधी आरोप प्रत्यारोप केला नाही. सार्वजनिक माईकवर बोलताना कधी बाबूरावजींनी माझ्यावर टीका केली नाही. मी सुद्धा मागच्या 25 वर्षापासून महोदयाच्या राजकारणामध्ये आम्ही एकामेकासमोर आलो नाही. पण मला या गोष्टीचा थोडा आनंद आहे, दुःख आहे जाण्याचं. पण आनंद या गोष्टीचा आहे की बाबूरावजींनी जेव्हा मला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी आणि टेकचंदजी बसलो होतो सावरकर, बाबूरावजी माझ्याकडे आले आणि सांगितलं की चंद्रशेखर, मला आज तुझं जे काही माझे संबंध आहे एक काम करून दे की राजाला काहीतरी आपण आता थोडं एखाद्या पदावर त्याची प्रतिष्ठा आपण नेली पाहिजे, त्याला प्रतिष्ठा दिली पाहिजे. या बाळासाहेब समोर आहे. मला बाबूरावजीने असं म्हटलं की राजाला आता काहीतरी महोदयामध्ये काहीतरी स्थान दिलं पाहिजे. एकटा राजा काही स्थान त्या ठिकाणी मोठं करू शकणार नाही. नाना गावंडे साहेबही त्या ठिकाणी अनेक वेळा हे मार्गदर्शन करायचे. आता तो काही सार्वजनिक विषय नाही आहे, काही गोष्टी सार्वजनिक बोलायच्या नसतात. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की मुत्तेमवार साहेब जेव्हा बाबूरावजी माझ्याकडे आम्ही बसलो ते स्वतः इतक्या याच्यामध्ये माझ्याकडे आले. मी त्यांना म्हटलं मला घरी बोलून घ्यायचं असतं, इथं कशाला आल तुम्ही, मला तुम्ही कधी घरी बोलवायचं असतं, तुम्ही कधीच माझ्याकडे येत नका जाऊ. मी साधारण वरिष्ठांना नेहमीच म्हणतो तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मी तुमच्याकडे येतो. खरं तर हे आपलं संस्कार आहेत. आणि त्यामुळं जेव्हा थोरातसाहेब बाबूरावजी माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं की राजा तिडके आणि तू एकत्र ये. माझं म्हणणं आहे की राजा आणि तू एकत्र आला तर चांगलं होईल. आणि काहीतरी राजा हा खूप दिवसापासून एकटा लढतो आहे, त्याला जर तुम्ही जोडल्या गेले तर चांगली प्रतिष्ठा तयार होईल. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की ते असताना राजाभाऊ आता एक नगराध्यक्ष पदावर आहेत. ते महोदयाच्या अत्यंत महत्त्वाच्या नगराध्यक्ष पदावर चांगलं काम करत आहेत. आणि याही गोष्टीचा अभिमान आहे की माननीय बाबूरावजींनी राजाला जे दिलेले संस्कार आहेत ते इतके आदर्श आहेत की मला कधी कधी असं वाटतं की आपण राजाभाऊला इतके विरोधात का लढलो आपण. पण आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की राजा तिडकेजी हे अत्यंत चांगले संस्कार पाडून काम करत आहे. बाबूरावजीचे हुबेहूब सर्व संस्कार हे राजाभाऊवर गेलेले आहेत. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने त्यांची जी भूमिका होती महत्त्वाची की या ठिकाणी आमच्या परिवारामध्ये जे राजकीय स्थान आहे ते पुढं नेलं पाहिजे. खरं तर ती आता आमची जबाबदारी आहे. माननीय देवेंद्रजी, मी, नितीनजी, सर्वच लोक आम्ही आणि आपण सर्व या ठिकाणी बसलेले सर्व मान्यवर या परिवाराच्या पाठीशी आहेत. आपण सर्व मिळून जे काही बाबूरावचे स्वप्न होते ते पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. निश्चितपणे मलाही काही गोष्टी ते सांगून गेलेल्या आहेत आणि त्या सांगितलेल्या गोष्टी मी नेमक्या माझ्याकडे ठेवलेल्या आहेत. नक्की त्यांच्या जीवनातले जे काही स्वप्न होते, काही शैक्षणिक स्वप्न होते, काही सामाजिक स्वप्न होते, काही
सहकार क्षेत्रामधल्या काही सूचना होत्या, त्यांच्या सूचना पूर्ण करणे, त्यांचे सांगितलेले 4 शब्द पुढे नेणे आणि त्यांनी सांगितलेल्या भूमिकेवर काम करणे हीच आता खरी श्रद्धांजली असणार आहे. निश्चितपणे आपण तसे पुढे जाऊ. मी बाबूरावजींना या ठिकाणी त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, आई महालक्ष्मी जगदंबा आईला आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सांभाळण्याची ताकद देऊ आणि आपल्या सर्व आज या सार्वजनिक श्रद्धांच्या माध्यमातून आपली जी सामूहिक जबाबदारी बाबूरावांच्या जीवनातले स्वप्न पूर्ण करण्याची आहे ते आपण सर्व मिळून स्वप्न पूर्ण करूया. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.